प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा पहिलाच कार्यक्रम आहे हा आपण कोहममध्ये घेतलेला। यापुढेही आपण 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला अशा पद्धतीने झेंडावंदन ठेवू अशी अपेक्षा करते। तर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत ते अशोक बाबूराव घोरपडे। आता यांनी तर मला सांगितलं की माझी ओळख अगदी थोडक्यात करून द्या, पण थोडक्यात करून द्यावी अशी त्यांची ओळख नाहीये। आपण आयुष्यभर जे काही मिळवतो, जे काही कमवतो किंवा आपल्याला जे पुरस्कार मिळालेले असतात, खरं तर हा मोठेपणा सांगण्यासाठी नाही, पण त्यांनी जे केलेलं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते। तर ते संपादक दैनिक पुण्यनगरी कोल्हापूर येथे आणि संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने त्यांना पत्रकारितेमध्ये विशेष कामगिरी त्यांची आहे। त्याच पद्धतीने नवसंदेश, पुढारी, सकाळ या दैनिकात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर वादग्रस्त एनरॉन प्रकल्पावरती, कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषदेची वादग्रस्त शिक्षक भरती यावर प्रकाश, दुष्काळ त्याच्यावरचे उपाय, शेत, पाणी, पर्यावरण यावरच्या अनेक सामाजिक प्रश्नांवरतीही त्यांनी प्रकाश टाकला। त्याचबरोबर झाडे लावूया, सायकल चालवा, पर्यावरण राखा या पद्धतीचे उपक्रमही त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। अगदी सांगण्यासारखं म्हणजे यांची बरीच व्याख्यानं देखील झालेली आहेत, जी पत्रकारितेकरती आहेत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आहेत। त्याचकरिता त्यांची शोधपत्रिकेमध्ये सुद्धा त्यांची विशेष कामगिरी आहे। तर यांना महत्त्वाचं म्हणजे आता बरेच पुरस्कार देखील मिळालेले आहेत। तर दक्षिण भारत जैन सभेचा प्रभातकार वारा कोठारी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व वाळव्याच्या हुतात्मा संकुलनाचा अरुण भैया नागनाथांना हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे। आपल्याला एक 4 पानं लिहायला कोणी सांगितलं तरी लिहायला इतका काय सुचत नाही आपल्याला, तर यामध्ये सरांची 3 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि अजून सुद्धा त्यांचं त्या चरित्र लेखनावरती काम सुरूच आहे। म्हणजे ते जरी म्हणाले की मी रिटायर झालेलो आहे, खरं आपण कधी, मला नाही वाटत की कधी रिटायरमेंट सर घेतील, ते त्यांचं काम असेच चालू राहील। त्याच पद्धतीनं आजचे प्रमुख उपस्थिती जी इथे आहे ती राजेंद्र यशवंत जोशी यांची देखील इथे उपस्थिती आहे। यांचा परिचय, याचा अर्थ महाराष्ट्र शासन यांत्रिकी अभियंता पदावरून ते सेवानिवृत्त झाले। तसे संस्कार भारती पश्चिम प्रांत महामंत्री रोटरी क्लब मिरज या संस्थेमध्ये त्यांनी जबाबदारीची पदं देखील पार पाडलेली आहेत। त्याच पद्धतीने त्यांना 2005 मध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड मिळाला आहे। 2008 मध्ये ते रोटरी क्लब मिरजचे प्रेसिडेंटही होते। सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे। 2009 पासून निसर्ग संवाद संघटनेचे नेतृत्व किंवा अनेक पर्यावरण पूरक